गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड स्टुडंट्स. आज आपण आपलं व्हिडिओ लेक्चर क्रमांक 2 पाहणार आहोत. आपण काल अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली आहे. काल आपण डेप्रिसिएशन म्हणजे काय, घसारा म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. सर्वांना समजलंच असेल. काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. तर आज आपण कॉजेस ऑफ डेप्रिसिएशन, घसारा आकारण्याची कारणे पाहणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर एक माझी विनंती आहे. हा व्हिडिओ बघण्या अगोदर माझी एक काय विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांना, की व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ शांत वातावरणामध्येच पहा. शेजारी एक गोंधळ चालू आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाहताय, तुमचं लक्ष लागेल का? नाही, लक्ष लागणार नाही. जे काय तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ते तुमच्या लक्षातच येणार नाही. ठीक आहे. दुसरा आणखीन पॉईंट माझा काय होता, की तुम्ही व्हिडिओ बघत असताना तुमचं लक्ष हे व्हिडिओकडेच असले पाहिजे. मी जे काय बोलतो व्हिडिओमध्ये ते तुम्ही व्यवस्थितरित्या ऐकलं पाहिजे. नाही तर कसं होतं की एका कानानं ऐकायचं आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायचं. बुद्धीमध्ये शिरतच नाही, बुद्धीचा वापर तुम्ही करतच नाही, मग त्याचा काहीही फायदा होणार नाही. जे काय व्हिडिओमध्ये सांगितले ते तुमच्या लक्षामध्ये राहणार नाही. त्यासाठी शांत वातावरण, लक्ष देणे, या सर्व गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्याचं मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती मी तुम्हाला नियोजन सेंड केलेलं आहे, की कशा प्रकारे व्हिडिओ पाहायचा, कसे नियम बनवलेत मी तुम्हाला पाठवलेले आहेत. तर आज आपण पाहतोय कॉजेस ऑफ डेप्रिसिएशन, घसारा आकारण्याची कारणे. तर मी तुम्हाला फोटो दाखवतो. या ठिकाणी हे एक चक्र आहे. ठीक आहे, हे काय आहे? एक चक्र आहे. घसारा आकारण्याची कारणे आहेत. घसारा का आकारतो हे आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर स्टेप बाय स्टेप आपण जाऊ. या चक्राप्रमाणे स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. पहिला पॉईंट कोणता आहे आपला बघू आपण. तर नॉर्मल अँड नॅचरल विअर अँड टिअर. नॉर्मल अँड नॅचरल विअर अँड टिअर. सहज व नैसर्गिक तुटपुट. सहज व नैसर्गिक तुटपुट. बघा, तुटपुट आपल्या संपत्तीची होत असते. तुमच्याकडे एखादी वस्तू असेल, ती तुमच्या मालकीची आहे, ती तुमची संपत्ती आहे, त्याची तुटपुट होते का नाही हे तुम्हाला माहितीच आहे. प्रत्येक वस्तूची तुटपुट होत असते. वस्तूची तुटपुट झाली, संपत्तीची तुटपुट झाली, म्हणजेच वस्तूची किंमत, संपत्तीची किंमत काय होणार आहे? कमी होणार आहे, वाढू शकत नाही. तुटपुट झाल्यानंतर वस्तूची किंमत वाढत नाही, तर काय होते? कमी होते. तेच त्यांनी सांगितलं आहे, व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट इज रिड्यूस. रिड्यूस म्हणजे कमी होणे. ड्यू टू इट्स नॉर्मल अँड नॅचरल विअर अँड टिअर ऑर ॲक्च्युअल यूज. आपण वस्तूचा किंवा संपत्तीचा वापर करत असताना जी काय तुटपुट होत असते, त्या तुटपुटीमुळे वस्तूची किंमत काय होते? कमी होते. ठीक आहे. आणखीन सांगितले की ही वस्तूची तुटपुट का होते? मोर द यूज ऑफ ॲन असेट. जर तुम्ही त्या संपत्तीचा अतिवापर केला तर त्या संपत्तीची तुटपुट होऊ शकते. मोर दॅन विअर अँड टिअर. जास्त तुटपुट होऊ शकते. ठीक आहे. पॉईंट नंबर 1 लक्षात आला असेल. घसारा का आकारतो? वस्तूची किंवा संपत्तीची सहज व नैसर्गिक काय होते? तुटपुट होते. पॉईंट नंबर 2 सर्वांनी बारकाईनं ऐकायचं आहे. ठीक आहे, तरच तुमच्या लक्षामध्ये येणार आहे. पॅसेज ऑफ टाईम, कालमर्यादा. प्रत्येक संपत्तीची त्याचा वापर करण्याची काही कालमर्यादा असते. काल आपण मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ डेप्रिसिएशन बघताना आपण एक एक्झाम्पल बघितले की त्या मशिनरीची कालमर्यादा किती होती? 10 वर्ष होती. ठीक आहे. 10 वर्षानंतर त्या वस्तूची किंमत किती झाली? 0. किती झाली? 0. म्हणजेच काय की कालमर्यादा ही प्रत्येक संपत्तीला असते. तुम्ही इमारत बांधली असेल, इमारत काय कायमस्वरूपी राहणार आहे का 1000 वर्ष? नाही, त्याला काहीतरी कालमर्यादा असते, कालावधी असतो. त्यानंतर ती इमारतसुद्धा राहत नाही. ठीक आहे. तर आपण बघू आता. फिक्स्ड असेट गेट डेप्रिसिएटेड ड्यू टू अफ्लेक्शन ऑफ टाइम्स. बघा, डेप्रिसिएशन आपण करत असतो. जरी त्या वस्तूचा जरी आपण वापर केला नाही तरी आपण त्या वस्तूचा डेप्रिसिएशन, घसारा आकारत असतो. कारण काल आपण बघितले की वस्तूची प्रत्येक वर्षी काय होते? किंमत कमी होते.
वस्तूची झीज होत असते म्हटल्यानंतर वस्तूची किंमत काय होते? कमी होते. त्याचा वापर जरी नाही केला तरीसुद्धा वस्तूची किंमत काय होते? कमी होते. सो इट is necessary to depreciate. To it is necessary to depreciate. Then even if they are not in use, जरी तुम्ही वापर केला नाही तरी त्या वस्तूची किंमत, त्या संपत्तीची किंमत काय होणार आहे? कमी होणार. फॉर एक्झाम्पल पेटंट असेल, ट्रेडमार्क असतील, कॉपीराईट असतील, लिजेस असेल, सॉफ्टवेअर असेल, डिझाईन असेल, एटसेट्रा. ही उदाहरणं आहेत. मी एकच सांगतो की संपत्तीची किंमत काय होते? कमी होते. त्याला काहीतरी कालमर्यादा असते. वस्तू टिकण्याची किंवा त्याचा वापर करण्याची काहीतरी कालमर्यादा असते. ठीक आहे. काल आपण एक्झाम्पल बघितलं मशिनरीचं, त्याच्यावरून तुम्हाला लगेच समजेल. पॉईंट नंबर 3, ऑब्झोलोस्कॅन्स, निरुपयोगिता. आता निरुपयोगिता म्हणजे काय? काही वस्तू आपल्याकडे जुन्या स्वरूपात असतात, काही वस्तू ह्या जुन्या स्वरूपाच्या असतात, त्याची कालमर्यादा संपलेली असते. आउटडेटेड म्हणतो मी, आउटडेटेड, त्याची कालमर्यादा काय झाली असते? संपलेली असते. त्याचा आपण वापर करू शकत नाही, त्याचा आपण वापर करू शकत नाही. ठीक आहे, आपण बघू. ऑन अकाउंट ऑफ टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट. बघा, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर आपण तांत्रिकदृष्ट्या काहीतरी बदल करत असतो, सुधारणा करत असतो, ऑर चेंजेस म्हटलं या ठिकाणी, बदल करत असतो. हे जे काही बदल असतात इन टेक्निक्स, जे काही पद्धती आपण त्या पद्धतीमध्ये बदल करत असतो. उत्पादनाच्या ज्या काही पद्धती असतात, आपण वस्तू तयार करत आहोत, आपला व्यवसाय हा वस्तू तयार करण्याचा आहे आणि वस्तू तयार करत असताना आपल्याला कायम पद्धती ह्या बदलाव्या लागतात. म्हणजे त्या ठिकाणी टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट करावी लागते, तांत्रिक जे काही सुधारणा असतील त्या कराव्या लागतात. ठीक आहे. तर द ओल्ड असेट, त्यामुळे जे काही जुन्या संपत्ती असतात बिकम ऑब्सोलेट ऑर आउटडेटेड, मग त्यांची कालमर्यादा संपलेली असते, त्याचा काहीही आपल्याला उपयोग होत नाही, त्याचा काहीही आपल्याला उपयोग होत नाही. आउटडेटेड म्हणतोय मी, कालमर्यादा संपलेली आहे त्याची, मग त्याचा काही वापर होणार नाही. ठीक आहे. बिल्डिंग, इमारत आहे 100 वर्षाची, त्यामध्ये आपण राहतोय, त्याला 110 वर्ष झालेत. किती झालेत? 110 वर्ष इमारतीला झालेत आणि आपण त्यामध्ये राहतोय. बघा, त्या इमारतीची कालमर्यादा 100 वर्ष होती, आपण त्या इमारतीमध्ये राहणं हे आपलं चुकीचं आहे. का? ते आउटडेटेड झालेले आहे, ते आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. म्हणून ऑब्झोलोस्कॅन, वस्तूची निरुपयोगिता समजण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे? डेप्रिसिएशन गरजेचं आहे. यामध्ये फॉर एक्झाम्पल दिलं आहे, कॅम्प्युटर असेल किंवा टेलिव्हिजन असेल, टी व्ही, या त्यामध्ये येऊ शकतात. ठीक आहे. हे 3 पॉईंट समजले असतील. 3 पॉईंट, पहिला पॉईंट बघू शकता, नॉर्मल अँड नॅचरल विअर अँड टिअर, सहज व नैसर्गिक तुटपुट. त्यामुळे वस्तूची किंमत, संपत्तीची किंमत काय होते? कमी होते, कमी होते, लक्षात ठेवा. बरं, कालमर्यादा, प्रत्येक संपत्तीची कालमर्यादा असते. ठीक आहे. प्रत्येक वर्षी वस्तूची किंमत काय होते? कमी होते. बरं, ऑब्झोलोस्कॅन म्हणजे काय? निरुपयोगिता. ती वस्तू कालमर्यादेच्या बाहेर गेली असेल किंवा आउटडेटेड झालेली असेल, ठीक आहे, तर त्याचा आपल्या व्यवसायासाठी काहीही वापर होऊ शकत नाही. अशा वस्तू शोधण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे? डेप्रिसिएशन गरजेचं आहे. तिन्ही घटक समजलेत. अजून 4 बघायचे आहेत. ठीक आहे, 4. तर त्या नंबरचा पॉईंट आहे डिप्लेशन, उत्खनन, ऱ्हास. उत्खनन, ऱ्हास म्हणजे काय? रिकामी होणे. उत्खनन, ऱ्हास म्हणजे काय? रिकामी होणे. तर बघू आपण. टू डिप्लेट मीन्स टू एम्प्टी. उत्खनन म्हणजे काय? एम्प्टी. एम्प्टी म्हणजे रिकामी होणे. ओके. डिप्लेशन इज ऑल्सो वन ऑफ द कॉजेस ऑफ डेक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ वेस्टिंग असेट. बघा, जे काय आपल्याकडे असेट असेल, संपत्ती असेल, त्याचा जर आपण अतिवापर केला, गैरवापर केला, तर त्या संपत्ती काय होतात? नष्ट होतात किंवा रिकामे होऊ शकतात. ठीक आहे. सच ॲज फॉरेस्ट, जंगल असेल, जंगलामध्ये झाडे असतात, माहिती आहे तुम्हाला. झाडे आपण जर तोडली, अतिवापर जर त्यांचा केला, ठीक आहे, तर ते जंगल काय होतं? नष्ट होतं. ऑइल वेल्स असेल, माइन्स असेल, केरीज असतील, एटसेट्रा,
जर आपण त्यांचा अतिवापर केला तर त्या काय होतात, एम्प्टी होतात, म्हणजे नष्ट पावतात. म्हणून डिप्लेशन, उत्खनन, ऱ्हास समजण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे, डेप्रिसिएशन गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट बघू. नॅचरल कॅलॅमिटीज, इम्प्रिमेंट ऑफ एन असेट. नैसर्गिक आपत्ती बघू शकतो आपण. वाचेपर्यंत आपण नैसर्गिक आपत्ती सर्वांना माहीत आहे. नैसर्गिक आपत्ती कोणकोणत्या असतात सांगायची गरज नाही, आपण पुढे बघणारच आहोत. तर पहिल्यांदा इंग्लिशमध्ये बघूया आपण. द प्राइस ऑफ फिक्स्ड असेट. आपल्याकडे जी काही स्थिर संपत्ती असेल त्या स्थिर संपत्तीची जी काही किंमत असेल ती किंमत डिक्रीज म्हणजे कमी होणे. ड्यू टू, का कमी होते, ड्यू टू म्हटलेलं आहे पुढं नॅचरल कॅलॅमिटी सच ॲज अर्थक्वेक्स. बघा, काहीतरी नुकसान होतं, नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचं नुकसान होतं. त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती कोणकोणत्या आहेत, अर्थक्वेक, भूकंप, स्टॉर्म्स, चक्रीवादळ असेल, सायक्लोन वगैरे, फायर, आग असेल, फ्लड्स असतील, ठीक आहे, पूर वगैरे आपण म्हणू शकतो, किंवा अपघात असतील, ॲक्सिडेंट. यामुळे जे काही स्थिर संपत्ती आपल्याकडे असतात त्याची किंमत काय होते, कमी होते. त्याची किंमत काय होते, कमी होते. सर्वांच्या लक्षात येणं गरजेचं आहे की आपल्या जे काही व्यवसाय असेल त्या व्यवसाया ठिकाणी जर नैसर्गिक आपत्ती आली असेल तर आपल्याकडे जे काही संपत्ती होत्या त्या संपत्तीला काहीतरी नुकसान होत असतं. आणि नुकसान झालं आहे म्हणजे वस्तूची किंमत वाढणार आहे का, संपत्तीची किंमत वाढणार आहे का, तर काय होणार आहे, कमी होणार आहे. सर्वांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. हे जे काय नुकसान झालं असेल, जे काही डॅमेज झालं असेल त्याची नोंद करणं गरजेचं या ठिकाणी म्हटलेलं आहे. इन द बुक्स ऑफ अकाउंटमध्ये त्याची नोंद करणं गरजेचं आहे. ठीक आहे. बघतोय आता इन्व्हेन्शन. बघा, बऱ्याचशा वस्तू असतात की यंत्र असेल समजा, तर त्यामध्ये काहीतरी सुधारणा आपण करत असतो, म्हणजे शोध लावत असतो. हे शोध अतिशय गरजेचे असतात, कारण की त्या शोधांमुळे आपल्या वस्तू बघा आणखीन आधुनिक होत असतात. ठीक आहे. तर एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा बाजारामध्ये iPhone 8 आला त्यावेळी iPhone 7ची किंमत ही कमी झाली. बघा, जेव्हा बाजारपेठेमध्ये iPhone 8 आला त्यावेळी iPhone 7ची किंमत काय झाली, कमी झाली. म्हणजे काय, iPhone 8 हा इन्व्हेन्शन होतं, म्हणजे शोध लावलेलं, त्यामध्ये अनेक फीचर्स होते. ठीक आहे. ते अनेक फीचर्स होते त्यामुळे त्याची किंमत जास्तच असणार आहे iPhone 7पेक्षा. मग iPhone 8 हा आधुनिक स्वरूपाचा होता त्यामुळे iPhone 7ची किंमत काय झाली, कमी झाली. iPhone 8ला मार्केट जास्त आलं. ठीक आहे. मग या ठिकाणी आपण समजलं पाहिजे की आपल्या व्यवसायामध्ये जे काही यंत्र वापरतो आपण त्यामध्ये जर आपण सुधारणा केली असेल तर जुने जे काही यंत्र असतील, मशिनरी असतील, त्याचा आपण वापर करणं गरजेचं नाही. नवीन वस्तूंचा जर वापर केला तर त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला होतो. इन्व्हेन्शन हे आपल्या व्यवसायामध्ये अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी काय गरजेचं आहे, डेप्रिसिएशन गरजेचं आहे. ठीक आहे. शेवटचा पॉईंट बघतो आपण, शेवटचा 7 नंबरचा मार्केट व्हॅल्यू. बघा, बाजार मूल्य हे कायमस्वरूपी बदलत असतं आणि चेंजिंग अकॉर्डिंग टू द प्रिव्हेलिंग कंडिशन. जे काही कंडिशन असेल त्या कंडिशनमध्ये बदलत असतं. जर बाजार मूल्य जर बदलत असेल तर घसारा याची टक्केवारीसुद्धा बदलत असते. घसारा आकारतो आपण, तो सुद्धा बदलत असतो. जर बाजार मूल्य बदलत असेल तर घसारासुद्धा बदलत असतो. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की बाजार मूल्यसुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. म्हणून डेप्रिसिएशनची कारणे हे अतिशय महत्त्वाचे आहेत. डेप्रिसिएशन म्हणजे घसारा आपण का करतो हे आपल्याला ह्या 7ही पॉईंटद्वारे, 7ही मुद्द्यांद्वारे समजलं असेल. काही शंका असतील तर तुम्ही व्हॉट्सअपला मला विचारू शकता. ठीक आहे. अजून काही पुढचे जे काही पॉईंट बघणार आहे आपण त्यामध्ये तुम्हाला ह्या संकल्पना क्लिअर होऊन जातील. त्यामुळे काही अडचणीचं हे डेप्रिसिएशन एवढा अवघड हा टॉपिक नाही. बरं, कॉजेस ऑफ डेप्रिसिएशन यामध्ये आपण 7 टप्पे बघितले. त्यामध्ये 7ही टप्पे साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मराठीमध्ये मी सांगितलेले आहेत. ठीक आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.